म्हणून तुझी आज्ञा मी मान्य करायला तयार आहे. त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केली आणि सांगितलं, गोपिकांनो आता तुम्ही एक काम करा, आता तुम्ही घरी जा. शरद पौर्णिमेच्या रात्री आणि मी तुमचं मनोरथ पूर्ण करेन. आता गोपिका निरूप पायानं आणि आपल्या घरी घेतलेल्या आहे. पुढे गोपाळ आले आणि गोपाळांना आता भुका लागलेल्या होत्या. गोपाळ आले. गोपाळ सांगितलं, कृष्णा आम्हाला भुका लागल्या. कृष्णाने म्हटलं, भुका लागल्या मग कशाला चिंता करता? काही चिंता करू नका. भूक लागली का तुम्हाला? भूक लागली नाही का? हा, आणि लागली तरी सप्ताह चालू आहे आपला. साहेबांकडे सर्व सुविधा आहे, काही टेन्शन नाही. ऐका टेन्शन काही हा नाही. हा, भुका लागल्या लोक बरोबर पत्ता सांगतात, असं काही नसतं की तू तिथे सप्ताह आहे. तसा त्या ठिकाणी अंगिरस नावाचा यज्ञ ब्राह्मण लोकांकडे सुरू होता. भगवान कृष्णाने सांगितले, काम करा, जा सर्व गोपाळांना आणि त्या ब्राह्मणांना विचार सांगा की आम्हाला भुका लागल्या, आम्हाला कृष्णाने पाठवलं. आले ते धावत धावत. आता त्यांचा यज्ञ समारंभाचा कालखंड आणि हे गोपाळ पुढे आले. ते ब्राह्मण मंडळी पुढे उभे होते. गोपाळ सांगायला, अहो आम्ही गोपाळ आहे, आम्हाला कृष्णाने पाठवलं आहे, आम्हाला भुका लागल्या आहे. त्यांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही, पाहिलंही नाही. लक्षात घ्या, पाहिलंही नाही. परत आले, निराश झाले, घरी आले. कृष्णा, अरे तू मोठ्या अभिमानानं त्यांच्याकडे पाठवलं, पण त्यांनी आम्हाला विचारलंही नाही, पाहिलंही नाही आमच्याकडे, काय करू कृष्णा आता? कृष्ण भगवान सांगायला लागले, तुम्हाला सांगण्यामध्ये माझी चूक झाली थोडीशी, आता दुरुस्ती करून जा. म्हणले तुम्ही गेले आणि त्या ब्राह्मणांना विचारलं, पण असं झालं, चुकलं आपलं असं की आपलं काम करून घेण्याकरता समोरच्या दारानं कधीच जायचं, मागच्या दारानं जायचं. समोरच्या दाराने काम होत नाही लवकर. म्हणे तेव्हा काही अर्थ कळला नाही. आता एक काम करा, आता त्या यज्ञाच्या ठिकाणी जा, पण त्या ब्राह्मणांशी बोलायचं नाही, मागच्या बाजूने जा, मागच्या रस्त्यानं. आणि मागच्या रस्त्यानं त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया आहेत, त्यांना सांगा. बस आले ते तसे. त्या ब्राह्मण स्त्रिया उभ्या होत्या. त्यांनी सांगितलं, आम्ही गोपाळ, भगवान कृष्णाने पाठवलं, आम्हाला भुका लागल्या. भुका लागल्या? त्या गोपिकांनी विचार केला, त्या ब्राह्मण स्त्रियांनी, कृष्णाने पाठवलं आणि हे गोपाळ आणि कृष्णाने पाठवलेलं, यांना भुका लागला म्हणतात. बरं, मागचा पुढचा विचार त्यांनी केला नाही. आणि जे पात्र तयार झालेले होते, जिलेबी, लाडू, काय बुंदी काय असेल, त्या एकेकीनं डोक्यावर घेतले ना. कारण प्रेमाचं प्रतीक गोपी काय, गोप नाही. त्यांनी असे डोक्यावर ते घेतले पात्र आणि तशाच निघाल्या. आता निघाल्या खरं, पण जातानाची एंट्री एकच होती. ते समोर आले तर ते अभिमानी ब्रह्मरुंद उभे होते. त्यांनी पाहिलं, अरे आपल्या या स्त्रिया आणि हे पात्र घेऊन निघाल्या. विचारले, हे कुठे निघाल्या? म्हणे भगवान कृष्णाकडे. खबरदार, जाता येणार नाही. 4 चौघामध्ये ब्राह्मण बुवाच्या साक्षीने हा सप्तपदी फेरे माझ्याशी झाले. तुझ्या या देहावर माझा अधिकार आहे. त्या गोपिकांनी विचार केला मनातल्या मनात, अधिकार असो का काही असो, आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे? आता मला सांगा, इथे एक मी तत्व सांगणार आहे तुम्हाला. आईची आज्ञा पाळायची की नाही पाळायची? बापाची आज्ञा पाळायची की नाही पाळायची? पाळायची की नाही पाळायची? पाळायची. पतीची आज्ञा पाळायची की नाही पाळायची? पाळायची. पत्नीची आज्ञा पाळायची की नाही पाळायची? पाळायचीच ना. ते का आज्ञा म्हणतात त्याला, आपली जर ते पाळते तर तिची आपण पाळली पाहिजे, असं नाही काही. म्हणजे बरोबर आहे, पाळायची, काय त्याचं टेन्शन नाही. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो, गुरुची आज्ञा पाळायची की नाही पाळायची? पाळायची. पण एक वाक्य लक्षात ठेवा माझं, परवाही बोललो मी की जेणे नारायणी घडे अंतराय हो का बाप माय पेजावे.
परमार्थ प्राप्तीमध्ये जर अडथळा निर्माण करत असतील, आपल्या तत्वाच्या आड जर ते येत असतील, धर्म कार्याला जर ते विरोध करत असतील, मग ते आई असो, बाप असो, भाऊ असो, बहीण असो, इष्ट असो, मित्र असो, पती असो, पत्नी असो, मुलं असो, बाळ असो, वेळ आला तर गुरु असो, जळोत. मी परवा सांगितलं मला वाक्य जळोत. आमचे गुरु होते बाबुराव महाराज, इतकं सुंदर कीर्तन करायचे या विषयावर. आज मी सकाळी थोडंसं चिंतन केलं त्याचं, कारण आज मुक्ताई देवस्थानला कीर्तन करायचे रात्री आदिशक्तीच्या प्रांगणामध्ये. आज मुक्ताईचा सोहळा सुरू आहे आपला 7 दिवसाचा. आता तिरोभूत सोहळा आहे, भव्य सोहळा आहे. मराठवाडा, विदर्भ सर्व भागातले लोक त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत. आणि अशा या 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या सोहळ्यामध्ये, कारण आईसाई मुक्ताईचं तिरोभूत दिवस म्हणजे पुण्य, त्याला पुण्यस्मरण म्हणतो आपण, तो अंतर्धान दिन ज्या दिवशी आदिशक्ती मुक्ताई गुप्त झाल्यात, तो जो दिवस आहे तो 12 तारखेचा आहे. 12 तारखेला तर त्याच दिवसापर्यंत सोहळा असतो. त्या सोहळ्याच्या ठिकाणी आज कीर्तनाला जायचं आहे. आदिशक्तीची कृपा आहे म्हणून सकाळी चिंतन केलं या विषयावर थोडंसं, कारण अभंग घ्यायचं पक्क ठरवून गेलो. जळवत ते येथे उपदावी ती अंतर आहे, सायासाची जोडी माझे तुमचे पाय, आता मज साये ते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे, भोगे रोगा जोडोनी दिले आणि का, अरुचिकी होका आता सकळापासोनी, आता मज साये ते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. अत्यंत गोड चिंतन त्या अभंगामध्ये आहे. काय शब्द वापरला, जळवत. जळवत म्हणजे आग लागू त्यांना. कोणाला? जे परमार्थ तत्वाच्या आड येत असतील, ते कोणी जरी असले तरी त्यांना आग लागू, म्हणजे त्यांचा आणि माझा संबंध नाही. गोपिकांनी ठरवलं, गोपिकांनी पतीची आज्ञा मानली नाही, कारण देव जोडे तरी करावा धर्म, शास्त्राचा नियम आहे. ज्या कर्मामुळे जर तुम्हाला चांगल्या मार्गाची प्राप्ती होत असेल, धर्म मार्गाची प्राप्ती होत असेल, देव प्राप्त होत असेल, तर त्या ठिकाणी तुमचा अधर्म देखील धर्म ठरतो. म्हणून गोपिका तशाच पात्र घेऊन निघाल्या. भगवान कृष्णाला मोठा आनंद झाला. त्या गोपाळांना ते पात्र आपले दिले, भक्ती सुखाचा आनंद घेतला. आता भगवान कृष्ण म्हणायला लागले गोपिकांना, धन्यवाद तुम्हाला. आता तुम्ही एक काम करा, घरी जा. तुम्ही संसारी आहे. संसारी साधकाला आपल्या वाङ्मयामध्ये घरी जाण्याचा सल्ला आहे. कारण संसारी माणसानं तीर्थाला जायचं, पण तीर्थ झालं की सप्ताहाला दररोज यायचं, पण सप्ताह झालं की कीर्तनाला दररोज जायचं, कीर्तन झालं की. कारण संसारी माणसानं इतर संन्यासी आणि ब्रह्मचारी लोकांच्या नादी लागायचं. नादी म्हणजे ते जसं करतात तसं तुम्ही केलं तर चालणार नाही. तुमच्या डोळ्यासमोर ही पाहिजे आहे की आपलं घर आहे, आपली पोरं आहेत, आपली सासू आहे, आपला सासरा आहे. आपण जर इकडे देवदेव करत राहिलो आणि तिकडे ते जर ते तळमळत राहिले तर काय फल भेटेल आपल्याला. म्हणून प्रपंच साधून तुम्हाला परमार्थ करायचा, हे संसाराचं गणित आहे. प्रपंच सोडून परमार्थही चालणार नाही. भगवान कृष्णाने सांगितलं, गोपिकांनो घरी जा तुम्ही, तुमचे मुलं आहेत, पती आहेत. त्या गोपिका निराश झाल्या. त्या म्हणायला लागला, कृष्णा आता आम्ही सर्व सोडून आलो. अरे कृष्णा, आता आम्ही जर परत गेलो तर आमचे पती आम्हाला स्वीकारणार नाही. भगवान कृष्णाने सांगितलं, तसं नसतं. ज्या कर्माला माझं अनुमोदन असतं त्याचा कोणी धिक्कार करत नाही. जातं खरं, जा. निघाल्या, घरी आल्या. जशा घरी आल्या ते ब्रह्मरुंद उभेच होते दाराजवळ. त्यांनी माना खाली घातल्या आणि खाली मान घालून बोलू लागल्या. म्हणले, बायांनो, श्रेष्ठ आहात तुम्ही, धन्य आहे तुमची भक्ती. आम्ही वेदवाद्यांचे गुरु म्हणवतो, आम्ही शास्त्र जाणतो, आम्ही पुराण जाणतो, परंतु भगवत कृपा कशाला म्हणतात हे आम्हाला कळली नाही. आम्ही तुम्हाला विरोध केला तरी देखील तुम्ही आमच्या विरोधाला न जुमानताना तुम्ही त्या परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी गेलात आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन तुम्हाला झालं, म्हणून आमच्यापेक्षा धन्य आहे तुम्ही. लक्षात घ्या. अशा गोड चिंतनाचा भाव या ठिकाणी सांगतात.